शुभेच्छा. जगदंब जगदंब ना चिंता ना भीती, ज्याच्या मनामध्ये राजेचू छत्रपती राजेचू छत्रपती. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मी एका छोट्या बालिकेने बोलावं आणि तुम्ही ते ऐकावं. इतके तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी अनभिज्ञ नाही आहात. पण या बालिकेचे बोबडे बोल महाराजांच्या प्रेमापोटी तुम्हाला ऐकविते. विचार जर केला तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनेक भाषेत अनेक ग्रंथ अनेक चरित्र लिहिलेली आहेत. तरी दरवर्षी बाजारात नवनवीन शिवचरित्रे विकायला येतच आहेत. व्याख्याते वाढतच आहेत. ऐकणाऱ्यांची आणि वाचणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. यावरून इतकीच गोष्ट स्पष्ट दिसून येते की छत्रपती शिवाजी महाराज हा विषय केवळ व्याख्यानाचाच नाही तर प्रेमाचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. पुढे जाऊन सांगायचं झालं तर अहंकाराचा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या वाट्याला आले म्हणजेच मराठ्याच्या वाट्याला आले. त्याचा लाभ इतरांना झाला, पण त्यांना ही क्रांती करण्यासाठी जे अनुकूल स्थान मिळालं, माणसे मिळाली, ती महाराष्ट्रातूनच मिळाली. आणि म्हणून मी म्हणाले की केवळ अभिमानच नाही तर गर्व आहे आम्हाला की छत्रपती शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्रात जन्माला आल्याचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास थोडक्यात सांगायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा 1645, शाहिस्त खानाची फजिती 1663, आग्र्याहून सुटका 1666, महाराजांचा राज्याभिषेक 1674, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतकाच का? आज आपण येथे खूप भव्य दिव्य शिवजयंती साजरी करत आहोत. आपण सर्वांनी इतिहासाचा अभ्यास खूपच केलाय. खूपच म्हटलं तरी 4थीच्या पुस्तकाच्या बाहेर काहीच नाही. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडूच शकत नाही. हाही एक इतिहास आहे निरक्षर मराठ्यांचा. इतिहास स्वर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. पण साक्षर मराठी यापासून बेदखल राहिले की काय अशी शंका आज अलीकडे येऊ लागली आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटल्यावर आपण इथे उपस्थित झालो याची ही साक्ष की तुमच्या आमच्या काळजामध्ये तो राजा छत्रपती अजूनही जिवंत आहे. इथल्या मातीमधला एखादा ढेकूळ चालला आणि तो पाण्यात टाकला ना तर पाण्यावर जो तरंग उठेल ना तो याच मातीत खिचितलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. आजूबाजूला सह्याद्रीची उंची उगाच वाढली नाही. सह्याद्रीची सैर करणं कुणा ऐरागैराचं काम नाही. सह्याद्रीची सैर फक्त तिघाच करू शकतात. पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे. या तिघांशिवाय सह्याद्रीचं पेलणं अजून कुणाला जमलं नाही आणि जमणारही नाही. दूरून कुठून तरी एक आवाज येतो छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या मुखातून कधी जय बाहेर पडतंय आमच्या आम्हालाच समजत नाही. जणू काय तो राजा छत्रपती आमच्या धिमण्यांमध्ये जिवंत आहे. इथल्या मातीमधल्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या कपाळावर शिवाजी हे नाव कोरूनच त्याला जन्माला घालते की काय, इतकी जादू या राजाची आहे. पन्हाळगड म्हटलं की अंगावर सळसळून काटा आल्याशिवाय राहत नाही. पावनखिंड म्हटलं की शिवाकाशीचा त्याग डोळ्यासमोर येतो. अरे विशालगड जर आज जरी हिरव्या फडक्यांनी सजला असला ना तरी 350 वर्षांपूर्वी ही सगळी फडकी फाडून फेकून तिथे एक भगवा फडकत होता तो पराक्रम आजही डोळ्यासमोर येतो. कोठूनही सुरुवात झाली, कोठूनही थिणके पडली. बाजी प्रभू, शिवाकाशीत असे अनेक मराठी बुट खिंडीत दर्जून थांबायला तयार झाली. कशातनं त्यांना ही ताकद मिळाली? त्याची सुरुवात एका कथेपासून आहे. ती कथा म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी 1659. 32 दातांचा माजलेला बोकड आई भवानीच्या मूर्तीवर घाला घालून हतोडा घालून या हिंदवी स्वराज्यावर चालला होता. मैं जाऊंगा उस दक्खन की घाटी में और बगावत करने वाला वो लड़का सिवा मुझे जिस हालत में मिले जिंदा या मुर्दा हजारो ददिलशाह के सामने पेश करूंगा असे म्हणणारा अफजल खान तेथे आलेला आहे. तुमच्या माझ्या नव्हे उभ्या हिंदुस्थानाच्या भाग्याचा दिवस, या भगव्या झेंड्याचा भाग्याचा दिवस, 33 कोटी देवी देवतांच्या भाग्याचा दिवस. हरे रंग का सपना पाले आया था अफजल माती में, हरे रंग का सपना पाले आया था अफजल माती में, छत्रपती ने घुसवा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में. येथे जमलेल्या सर्व शिवभक्तांना सांगताना मला अभिमान वाटतो की या जगात जर जिवंतपणे कोणत्या राजाचे महापुरुषाचे पुतळे बांधले गेले असतील ना तर ते म्हणजे माझ्या शिवछत्रपतींच्या. जंगलातील नंबर 1 लाकडाला साग म्हणतात, ज्याच्या विषयाला तोड नाही त्याला नाग म्हणतात. अरे ज्याने लावली मोगलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात, जिजाऊचा वाघ म्हणतात. शिवाजी हा शब्द जर उलटा केला तर तो जीवाशी होतो. जो राजा आपल्या प्रजातनाच्या कल्याणासाठी जीवाशी खेळतो नाचतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे शून्यातून निर्माण केलं. औरंगजेबाच्या मानानं महाराजांचं हिंदवी स्वराज्य खूप छोटं होतं, तरी औरंगजेबाला ते नष्ट करता आलं नाही. कारण महाराजांचा एक मावळा हा गड किल्ल्यासारखा होता. महाराजांच्या काळात बलात्काराच्या फक्त 2च घटना घडल्या. पहिली कोट्याच्या रांझाचे पाटलाचे, त्याचे हात पाय कलम करून याचा चौरंग करण्यात आला, पण महाराजांनी याच्या खाण्याची सुद्धा व्यवस्था केली होती. आणि दुसरी म्हणजे रंगोदलमी. हा तर इतका घाबरला होता की हा पळून जावीत गेला होता आणि जावीच्या थोड्या जंगलाचा
पाला जरी वाजला ना त्याला वाटायचं की शिवाजीचे मावळे आलेत मला धरून न्यायला, त्यामुळे तो हार्ट अटॅकने मेला. शिवाजी महाराजांच्या काळात बलात्काराच्या फक्त 2च घटना का घडल्या? आता तर आपल्या मुली फ्रीजमध्ये निघतात, काहींचे 40 तुकडे झालेले दिसतात. आज शिवाजी महाराजांच्या काळात असं का घडलं नाही? कारण शिवाजी महाराजांचं कडक शासन होतं. असो, शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं इतकं कार्यक्षम होतं की शत्रू आपल्यावर कधी आक्रमण करणार हे महाराजांना 2 वर्षापूर्वीच माहीत असायचं. आणि आजचं आपलं गुप्तहेर खातं, अतिरेकी येतात, हल्ला करून जातात आणि मग आपल्या गुप्तहेर खात्याला कळतं की अतिरेकी आले आणि हल्ला करून गेले. महाराजांनी 16व्या शतकात स्वराज्य रक्षणासाठी स्वतंत्र नौदल निर्माण केलं आणि आज स्वतंत्र भारताला युद्ध नौका विकत घ्याव्या लागत आहे. खरं तर आपण शिवचरित्र ऐकायला नको तर ते आत्मसात करायची गरज मला जास्त वाटते. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रात एक थोर राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू रामचंद्र यांच्यामधले खूप साम्य आहे. आता नुकतेच अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराचं उद्घाटन झालं. भाग्यवान आहोत आपण की आपल्याला ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होता आलं. शेकडो वर्षाच्या पारतंत्र्यानंतर डिसेंबर 1992 मध्ये राम स्वतंत्र झाले. आता सिंहासनावर विराजमान देखील झाले, पण रामराज्य अजूनही बाकी आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांप्रमाणे चरित्र असणाऱ्या शिवप्रभूंची जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत. पण खंत या गोष्टीची आहे की इतकं मोठं गाव, इतके शिवभक्त, पण त्यांच्या गावात एक शिवाजी महाराजांचा पुतळा देखील नाही. हा जसे प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमध्ये एक भव्य मंदिर झालं, तसे आपल्या हृदयातले शिवछत्रपती इथे एका स्मारकाच्या रूपाने प्रगट व्हावे अशी इच्छा करते. छत्रपती शिवाजी, आपण रामायण ऐकतो, वाचतो, बघतो असं मी म्हणूच शकत नाही, कारण मला नाही वाटत की आपण रामायण वाचतो आणि बघतो. आपण फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सोडून काही वाचत असू का असं मला नाही वाटत. आपण व्हॉट्सअपच्या भिंतीवर फेसबुकचे सैन्य लढवत ट्विटरच्या टोफात डागण्यातच मग्न असतो. तुम्हाला पटणार नाही, पण सांगते. एक प्रसिद्ध शिवचरित्रकार आहे, 13-14 वर्षापासून व्याख्याने देत असतात, कीर्तने करत असतात, पण त्यांनी शक्कट ते शिवराय हे प्राथमिक पुस्तक सुद्धा वाचलेलं नाही. असो, आपण रामायण ऐकतो, वाचतो, बघतो आणि सोडून देतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी रामायण ऐकलं नाही, वाचलं नाही, तर ते आत्मसात केलं. म्हणून जे गुण प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी आहेत ते सर्व गुण तुम्हाला शिवछत्रपतींच्या ठिकाणी दिसून येतील. रामाच्या जन्माआधीची आणि शिवजन्माआधीची परिस्थिती देखील सारखीच होती. ब्रह्मदेवाकडून वरदान मिळून उपास्य झालेल्या रावणाने अन्य अत्याचाराचे सत्र अवलंबले होते. साधू संतांना, ऋषीमुनींना त्रास देणे, त्यांचे यज्ञ भंग करणे, बायका पळवणे, संपत्ती लुटणे असे उपक्रम रावणाने सुरू केले होते आणि त्याचे चेले चपाटीही तेच करत होते. आपल्याकडे काही रावण भक्त उदयास आलेले आहेत. ते एक मेसेज पुरवत असतात की रावणासारखा भाऊ असावा, पण त्या मूर्खांना हे माहीत नसतं की शूर्पणखेच्या पतीला, विद्युत जीवाला देखील रावणानेच मारलं होतं. आपल्या स्वतःच्या चुलत भावाच्या सून हिच्यावर, पुंजकस्थला हिच्यावर देखील रावणानेच अत्याचार केला होता. फक्त त्या काही एक रावण होता आणि आता 5-5 रावण आहे. आणखी एक फरक की त्या रावणांना मिशा होत्या आणि या रावणांना मिशा नाही. मला आक्रमकांचा इतिहास सांगायचा नाही, मला फक्त इतकंच सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या परिस्थितीत स्वराज्याचा यज्ञ मांडला, ते कार्य किती बिकट होते. छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर आपण किती बिकट जीवन जगत असतो यासाठी काही उदाहरणं सांगते. मोहम्मद गझनी हा तर प्रसिद्धच आहे. यानं भारतावर 17 वेळेस स्वाऱ्या केला, प्रचंड लूट नेली, भारताच्या सोमनाथ मंदिरावर हल्ला चढून भारताचं समूळ वैभव नष्ट केलं. याची तर प्रतिज्ञा होती की हिंदूंना नरक यातना भोगायला लावू. बलवंत गुलाम घराण्यातील सुलतानाची आज्ञा होती की कोणत्याही जबाबदार पदावर हिंदूंची नियुक्ती करू नये. याच्या राजवटीबद्दल इतिहासकारांनी लिहून ठेवलं आहे की जिकडे तिकडे रक्ताच्या नद्या वाहू लागल्या, गावागावासमोर प्रेतांचे ढीग पडू लागले. याच्या दुर्गंधीने संपूर्ण देश व्यापून गेला. अल्लाउद्दीन खिलजी या सुलतानाने एकदा काजीला विचारले, हिंदूंचे वर्तन कसे असावे? काजीने उत्तर दिले, हिंदूंचे काम कर देण्याचे आहे. आपल्या अधिकाऱ्याने जर चांदी मागितली तर हिंदूंनी सोनं द्यावं. आपला अधिकारी जर आपल्या अंगावर थुकला तर आपण निमूटपणे काही न बोलता थुंकी आत घेण्यासाठी करावं. विचार करा कसे जगत असतील हिंदू या अल्लाउद्दीनच्या काळात. हिंदू अंमलदारांच्या बायकांना मुसलमान अधिकाऱ्यांकडे नोकरी करण्याकरता पाठवलं जाईल. मोहम्मद तुगलकाने तर हत्तींना शिकवून ठेवलं होतं हिंदू लोकांना मारण्यासाठी. बाबराने देखील लाखो हिंदू स्त्रियांची कत्तल केली.
अनेक सुंदर राजकन्या उपभोगासाठी वाटून दिल्या. अयोध्येमधील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं मस्जिदीत रूपांतर केलं. या राजवटीबद्दल या सुलतानाच्या जनान्यात हजारो कुलवान स्त्रिया जबरीने फसवल्या जाई आणि गुलाम म्हणून लुटल्या जाई. स्वारीमध्ये जे हत्ती पळत त्यांना लौंडी म्हटलं जाई. या लौंड्यांना सुलतान व सरदारांकडे पाठवलं जाई. तो आवडेल तितके ठेवून घे आणि बाकीच्या वाटून देई. विचार करा कशा जगत असतील तत्कालीन स्त्रिया. समर्थांनी वर्णन केलं. किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती एकांकी देशांतरी विकिल्या, किती सुंदर हाल होऊन मेल्या, किती सुंदर हाल होऊन मेल्या. निष्ठेला तर काहीच मोल नव्हतं. संपूर्ण हयातभर ज्यांच्यासाठी समशेर चालवाव्यात तेच खांडोळ्या उडीत होते. मासाहेब गरोदर असतानाचा प्रसंग. लखुजी राजे गडावर आहे. निजामशाह दरबारात बसलेला होता. लखुजी राजे निजामशहाला मुजरा करत आहेत. मुजरा करत असतानाच निजामशाह उठला आणि आत गेला. लखुजी रावांसारख्या तोला मोलाच्या सरदाराचा त्याने ठरवून अपमान केला. दरबारातील बाकीच्या सरदारांनी लखुजी राजांवर सपासपा वार केले. जिजाऊंचे माहेर संपले. अतलोजी, रघुजी, यशवंतरावजी यांची खांडोळ्या झाल्या. जिजाऊची आई आणि 3 भावजया विधवा झाल्या. आताची जर स्त्री असती तर हे काय झालं, सुसाईड केलं असतं, कारण सहनशीलताच नाही ना. पण जिजाऊ साहेबांनी आपल्या अंतरंगातील क्रोधाच्या ज्वाला गर्भात उतरवल्या आणि त्याच आपल्याला शिवाजी महाराजांच्या रूपानं दिसून येतील. त्रेतायुगातील रावणाला मारण्याकरता प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला. तसेच कलियुगातील रावणांना मारण्याकरता शिवछत्रपतींचा अवतार झाला. भूषणांचा एक दोहा आहे. दशरथ जी के राम भई वसुदेव के गोपाल, दशरथ जी के राम भई वसुदेव के गोपाल, सोई प्रगटे शाही के शिवराज भोपाल, सोई प्रगटे शाही के शिवराज भोपाल. प्रभू रामचंद्र आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये आणखी एक साम्य आहे की त्या दोघांनी आपल्या कार्याची सुरुवात अतिशय लहान वयात केली. 14 वर्षाचेच आहेत राम, तेव्हा त्यांना विश्वामित्र यज्ञ करण्याकरता घेऊन गेले. 14 वर्षाचीच आहेत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, तेव्हा त्यांनी विजापुरी एका सरदाराचे हातपाय कलम केले. शहाजीराजे एकदा शिवाजीराजांना बादशहाच्या दरबारात घेऊन गेले आणि म्हणे, बाळराजे मुजरा कर. राजांनी मुजरा घातला नाही. जिजाऊंनी विचारलं, बाळराजे मुजरा का घातला नाही? शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं, लव विनाशी रमाते. आणि आजच्या आमच्या 13-14 वर्षाच्या शाळकरी मुलांना आपला स्वतःचा डब्बा भरता येत नाही. प्रभू रामचंद्र आणि शिवाजी महाराज यांच्यात आणखी एक साम्य आहे की जेवढे राम जन्मापूर्वी जेवढे अत्याचार रावण करत होता, साधू संतांना छळत होता, संपत्ती